प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात बघा. सगळ्यांना जय भीम आणि जय मल्हार. मी लग्न करून चुकी केल्या का काय असं वाटतंय. कारण मी धनगर असून पण मी कांबळ्याचा नवरा करून घेतला. जात बीत काय मी मानत नाही, कधीच मानत नाही. आणि माझा नवरा पण चांगला आहे. पण भिकारी लोक आहेत का नाही, ती लोक जगू देत नाहीत. असं असतं या असतात अशी काही ना काही. ठीक नाही, कसं असतंय चांगलं चाललेलं बघवत नाही. आता ही माझी रूम आहे. मी 2 दिवस झाले इकडं शिफ्ट झाले आणि एवढा पसारा काढा लागले. एकाच रूम मध्ये एवढा गबाळा भरून ठेवलेला. बाप रे, एवढा पसारा आणि गबाळा कुणाच्यात नसल. फक्त एक रूम मिळाल्या आम्हाला, ते पण भांडून भांडून मिळाल्या नशिबानं. त्याच्यासाठी पोलीस स्टेशन आणि हे करून करून. कारण कसं आहे माहिती आहे काय, आमचं आयुष्य गेलं आता भाड्याच्या घरात. मग आता तरी मी नवरा तेवढ्यासाठी सोडलेला. कारण घर नाही दार नाही, उगच बोंबलं त्याच्या मागणं हिंडायचं बघा. ह्या रूम मध्ये आता सगळं सेटअप बसवायचं. एकाच रूम मध्ये काय लागतंय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला. मला दाखवते सगळं गबाळ आहे. अजून काय काढलं नाही जास्त, म्हणजे अजून आहेच. काढायला लागले थोडं थोडं. तर दुसऱ्या जातीत लग्न करणं पण भयंकर, म्हणजे भयंकर हे आहे, घातकी आहे बरं का. आयुष्याची वाट लागत्या. असं नाही की बाबा संघर्ष पावला पावलावर असतोय. आणि ते सगळ्यांनाच करायला लागते सोडा. लग्न करूनच मुली चुकी करतात का काय असं मला तर वाटते. कारण बघा आहे इकडं, आणि हे एवढंसच खुले आहे. आता हे टेबल स्वच्छ करून, ह्या टेबलावर तर किती घाण होतं. माळव वगैरे आता आणलं, हे भाज्या आणल्या आणि सगळं हे काढायला लागले स्वच्छ करून बघा. तर आमचं लग्न झालंय 2004ला. मला मुलगा पण आहे. माझा मुलगा पण त्यांच्याकडेच होता, आत्ता आलाय आमच्याकडं. सगळं होईल व्यवस्थित असं वाटतंय. कारण मुलगा नव्हता, आम्ही बाहेर राहत होतो दुसऱ्या गावात, त्यामुळं मला इथे येऊ देत नव्हतीत. आलो भांडून, काय करायचं. म्हणून आता जय भीम म्हणायचं सगळ्यांना. सगळ्यांना म्हणायचं, कारण का भीमानं सगळ्यांसाठी कायदा केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा केलाय तो एकासाठी नाही किंवा एका जातीसाठी नाही, सगळ्यांसाठी केलाय. योग्य त्यांनी सगळ्यांनाच हे दिलंय, न्याय दिलाय. बायकांना पण बरेचसे हे केल्यात, पण कायदे माहीत नसल्यामुळं लोक कसं आहे माहिती आहे काय, लोक इथनं नाही चालत, त्यांचे मेंदू गुडघ्यात गेलेले असतात ना. त्यामुळं माणसाला माणूस म्हणून अजून सुद्धा वागवायची टेंडन्सी त्यांच्यात नाही. मग ती कुठली पण माणूस असू दे, म्हणजे माणूसच आहे असं वागवा ना. कुठल्या जातीचं आहे, कशाचं आहे, काय आहे, कशाला तुम्हाला इतके घाणेरडे विचार आहेत, इतक्या खालच्या लेवलचे विचार आहेत त्यांचे. आयुष्यभर भांडत बसायचं काय उपयोग झाला ना. तुम्हाला सुख आहे ना आम्हाला सुख आहे. दुसऱ्यांना सुख लागू दिलं नसलं ना, स्वतः पण तुम्हाला त्याच रस्त्यावर जायचं, एवढं लक्षात ठेवा. दुसऱ्यांसाठी जे पेराल तेच उगवल. बरोबर आहे का नाही. हे घर असंच पडलंय, 15 वर्ष झालं. माझ्या वडिलांनी पैसे देऊन सुद्धा मला इथनं हाकलून दिलेलं. वरच्याचा न्याय. मी त्यावेळी कायदाही केला नाही, कारण माझं पोरगं, माझं जीव तिथं अडकलेला की बाबा पोरगं आपलं तिथं आहे, कशाला कुणाविषयी काय बोलायचं काय बोलायचं नाही, म्हणून मी शांत राहिलेले एवढे वर्ष झालं.
बघा, जाऊ दे, आपलं पोरग, आपण आणि नवरा एवढाच विचार करायचं ठरवलंय मी, आणि ठरवून आले. सुट्टी द्यायची नाही. कोण जर आपलं नाव काढलं तर सुट्टी द्यायची नाही, कुणाचं नाव काढायचं नाही. फोन आला मध्येच.